या झाडाची पाने ठेवा आपल्या घरात, करणी बाधा ज्याने केली त्याच्यावरच उलटेल. श्रोतेहो, या वृक्षाची पाने आपल्या घरात नक्की ठेवा. त्यामुळे जर तुमच्यावर कोणी करणी बाधा करत असेल किंवा टोटका करत असेल तर त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर होणार नाही. या उलट जी व्यक्ती तुमच्यावर करणी बाधा करण्याचा प्रयत्न करत असेल या व्यक्तीवरच ही तंत्रबाधा उलटून जाईल. श्रोतेहो, जर तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचा प्रभाव असेल, घरात अशांत तुम्हाला वाटत असेल, मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली असेल, घरात लक्ष्मी टिकत नसेल, घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वादविवाद होत असतील, जर तुम्ही कुठे बाहेर गेलात तर तेथे तुम्हाला फ्रेश वाटते, मात्र ज्यावेळेस तुम्ही घरात येता तेथे आपल्या घरामध्ये पाऊल टाकताच जर तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल, मनात एक वेगळीच भीती वाटत असेल, तर श्रोतेहो, 100% तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी करणी बाधा किंवा काळी जादू केलेली आहे असे समजून जा. श्रोतेहो, या करणी बाधेचा आपल्या प्रगतीवर, घरातील धनावर, पैशावर खूप मोठा प्रभाव पडतो. आपल्या घरात धन टिकत नाही, घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते, घरात नेहमी आजारपण वास करते, प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात. तर श्रोतेहो, या करणी बाधेचा प्रभाव नष्ट करायचा असेल तर अत्यंत सोपा उपाय आपण करून पहा. यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारची करणी बाधेचा, वाईट शक्तीचा प्रभाव पडणार नाहीच. या उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर काळी जादू करण्याचा प्रयत्न केला असेल त्या व्यक्तीवरच ही करणी बाधा, काळी जादू उलटून जाईल. त्या व्यक्तीचा ऱ्हास होऊ लागेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल. हा उपाय नक्की कसा करायचा? श्रोतेहो, आपल्या घरातील वाईट शक्तीचा, करणी बाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा आपण वापर करणार आहोत त्यातील पहिली वस्तू म्हणजे बेलाचे पान. हो श्रोतेहो, बेलाचे पान अत्यंत पवित्र मानले जाते. यामध्ये दैवीय शक्ती एक प्रकारची असते. महादेवांना देखील बेलपत्र अतिशय प्रिय आहे. या बेलपत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. श्रोतेहो, तुम्ही बेलपत्राचे छोटेसे रोपसुद्धा आपल्या घरामध्ये लावू शकता. तुमच्या घरामध्ये, अंगणामध्ये हे या झाडाचे रोप लावू शकता. आणि याचा प्रभाव किती आहे? ज्या घरात हे झाड असते त्या वास्तूवर, घरावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. तर श्रोतेहो, ज्याला आपण बेलपत्र म्हणतो, हे बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर हे बेलपत्र चिटकवायचे आहे. कशाच्याही साहाय्याने तुम्ही हे बेलपत्र चिटकवू शकता. आपण एखादे आसन टाकून मांडी घालून बसायचे आहे आणि हा जो कागद आहे बेलपत्र चिटकवलेला, हा कागद आपल्याला डोळ्यांच्या सरळ रेषेत येईल अशा ठिकाणी लावायचा आहे. तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकता आणि भिंतीवर तुमच्या डोळ्याच्या सरळ रेषेत येईल अशा प्रकारे हा बेलपत्राचा कागद आपल्याला लावायचा आहे, चिटकवायचा आहे. आता या बेलपत्राकडे पाहत आपल्याला 5 ते 10 मिनिट त्राटक करायचं आहे. तर त्राटक म्हणजे काय? तर बेलपत्राकडे आपल्याला एकटक 5 ते 10 मिनिट पाहायचे आहे आणि यावेळेस आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करत राहायचे आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी करू शकता. मात्र आपल्याला हा उपाय करताना हातपाय, तोंड स्वच्छ धुवायचे आहे. श्रोतेहो, या बेलपत्रामध्ये एक दैवीय शक्ती आहे. ती कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. हा उपाय आपण दररोज देखील करू शकता. परंतु कमीत कमी आपल्याला आपल्या घरातले वातावरण जोपर्यंत सकारात्मक वाटत नाही, घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही, तोपर्यंत आपण दररोज हा उपाय नक्की करा. अत्यंत साधा आणि सोपा आहे आणि घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय आहे. नक्कीच करून पहा. दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा. रुद्राक्ष तर आपल्याला सर्वांना माहितीच असेल, परंतु हा रुद्राक्ष ओरिजिनल असावा. आजकाल बाजारामध्ये नकली रुद्राक्षाचे प्रमाण जास्त आहे. तर त्याच्यावर जर आपण केलं तर त्याचा कोणताही आपल्याला परिणाम, उपाय दिसून येणार नाही. त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजिनलच असावा, खरा असावा. या ठिकाणी आपल्याला एक मुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे, स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे. आपल्याला हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळ येईल एवढ्या लांब असणाऱ्या धाग्यामध्ये बांधायचा आहे. श्रोतेहो, हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असो, करणी बाधा असो, काळी जादू असो, कोणत्याही वाईट प्रभाव आपल्यावर पडणार नाही. या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे. जी व्यक्ती 1000 रुद्राक्ष धारण करते, स्वतःच्या शरीरावर 1000 रुद्राक्ष धारण करते, ती व्यक्ती साक्षात शिवजींचाच अवतार मानली जाते. तर श्रोतेहो, या
2 उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा. मात्र जर तुम्ही रुद्राक्षाचा उपाय करत असाल तर रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यानंतर मांसाहार चुकूनही करू नका. ही एक काळजी आपल्याला हा उपाय करताना घ्यायची आहे. हे उपाय केल्यानंतर काही दिवसातच, एवढेच नव्हे तर काही तासातच आपल्याला याचे परिणाम, चमत्कार दिसून येतील. तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य निर्माण होईल, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुमच्या मनात जर कसली भीती असेल तर ती सुद्धा या उपायामुळे निघून जाईल. उपाय अत्यंत प्रभावी आहे, नक्कीच करून पहा. श्रोतेहो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आपल्या चॅनलचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेले कथा, उपाय, विधी आपण आपल्यापर्यंत मी पोहोचवत असतो. आपले चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेअर होणारा प्रत्येक व्हिडिओ हा माहितीसाठी आहे, याचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नये एवढीच आपल्याला विनंती आहे. हे जे उपाय आहेत हे जर आवडले असतील तर व्हिडिओला आता लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन. धन्यवाद.